अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 13 ऑगस्ट पासून श्रावण महिना चालू होत आहे आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवाची आपल्याला सेवा करायची आहे. आणि त्यांची आवडती सेवा म्हणजे आपण जी काही पारायण करणार आहोत ती भगवान शिवांना फार आवडती सेवा आहे. तर ही सगळे म्हणजे ही सेवा सगळेजण करू शकतात. ह्या सेवेला वयाची अट नसते. तुम्ही घरामध्ये सगळेजण बसून जरी केलं पारायण तरी चालतं. लहान मोठे वयाचं काही नाही आणि तुम्ही हे पारायण 3 दिवस करू शकता किंवा तुम्हाला रोज एक एक अध्याय जरी तुम्ही घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा 2-2 अध्याय तुम्हाला जसं जमेल तसं. कारण अध्याय हे मोठे आहेत आणि आपल्याला म्हणजे घाईघाईत सुद्धा वाचायचं नाही. आपल्याला कारण प्रत्येक अध्यायातली आपल्याला म्हणजे फलश्रुती आपल्याला कळली पण पाहिजे आणि प्रत्येक आपण अध्याय जर वाचला तर आपली एक एक अडचण सुद्धा नाहीशी व्हायला लागते. त्यामुळे आपल्याला हे पारायण करायचं आहे तर आपल्याला नीट समजून घेऊन शांततेत आपल्याला हे पारायण करायचं आहे. तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही 2 अध्याय 1 अध्याय रोज असं घेऊन सुद्धा करू शकता किंवा आपल्याला 7-7 अध्याय म्हणजे असे 14 अध्याय तर तो 2 दिवसात 3 दिवसात तुम्ही जसं तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही वेळेनुसार तुम्ही हे करू शकता. आणि आपल्याला जो टाईम आपण हे पारायणाला बसणार आहोत तेव्हा आपण जे सकाळचा वेळ जर घेतला तर सकाळच्याच वेळी आपल्याला पारायण करायचं आहे. दुपारचा म्हणजे जो काही टाईम तुम्ही घेताल, समजा दिवे लागायचा टाईम, प्रदोष टाईम, तर तोच टाईम आपल्याला घ्यायचा आहे. तुम्हाला जो शक्य होईल त्याच टाईममध्ये आपल्याला हे पारायण रोज त्याच टाईमला करायचं आहे. आणि पारायण अगदी जर केलं तुम्ही हे सहज सोप्या पद्धतीचं पारायण आहे आणि अगदी आपल्याला नियम सुद्धा आपल्याला साधे सोपेच नियम आपले आले आहेत. घरात ते आपण जसं गुरुचरित्र ग्रंथ पठण करतो ते पारायणचे नियम आहेत, तेच नियम ह्या पण पारायणाला आहेत. आणि आपण साध्या भोळ्या मनाने आपल्याला हे पारायण करायचं आहे. कारण आपलं बघा, भगवान शिवशंकर सुद्धा सदाशिव आहेत. हे सुद्धा सगळ्या भक्तांवर अगदी म्हणजे भक्ती आपण जितकी साध्या भोळ्या मनाने भक्ती ठेवली तितके आपल्यावर ते प्रसन्न होतात. तर त्यांना आवडती सेवा म्हणजे फक्त हीच आहे, शिवलीला अमृत हे पठण. तर आपण हे पारायण जर केलं तर नक्कीच त्यांचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आणि सगळ्याजणच करू शकतील. हे असं साधं सोपं म्हणजे पारायण आहे आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे पारायण करू शकता. तर पारायण म्हणजे करताना बघा, आपल्याला एक चौरंग लागेल आणि चौरंगावर आपल्याला भगवान शिवाचा आपल्याला फोटो मांडायचा आहे. आणि आपल्याकडे तर पिंड वगैरे असतेच आहे. देवघरात ठेवली तरी चालेल, नाही तर चौरंगावर तुम्हाला जे असं डेकोरेशन वगैरे करायचं असेल तर तुम्ही चौरंगावर सुद्धा मांडू शकता. तर चौरंगावर आपल्याला पहिले पांढरा वस्त्र अंथरायचं आहे. कारण पांढरं हे कलर आपल्याला भगवान शिवाला प्रिय आहे. त्यामुळे आपण हे पांढरं उपरणं वगैरे आपण चौरंगावर टाकायचं आहे. त्यावर आपल्याला फोटो ठेवायचा आहे आणि बाजूनं तुम्ही फुलांच्या झाडांचं म्हणजे डेकोरेशन वगैरे करायचं तर करू शकता आणि त्यावर आपल्याला फोटो ठेवून मग समोर पिंड ठेवायची आहे भगवान शिवाची आणि भगवान शिवाची पिंड आपल्याला त्याची पूजा करायची आहे. जेव्हा तुम्ही पूजा करताल तर छोटी आपली पितळी असेल तर आपण ताटात पहिले अभिषेक पण करू शकतो. त्यावर अभिषेक करायचा आहे. नंतर सगळा अभिषेक करताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे 108 वेळा. आणि आपला अभिषेक वगैरे झाल्यानंतर पुसून स्वच्छ आपल्याला ती परत चौरंगावर स्थापन करायची आहे आणि आपल्याला फोटोला हार वगैरे घालायचा आहे आणि आपल्या शिवांना आपल्याला म्हणजे अष्टगंध असेल तर तो गंध वगैरे, नाही तर चंदनचा गंध वगैरे असेल, जो आपल्याकडे गंध आहे तो आपल्याला गंध, अक्षत आणि पांढऱ्या फुलांचा हार आपल्याला शिवपिंडीवर आपल्याला हे करायचा आहे. आणि आपल्याकडे जर रुद्राक्षाची माळ असेल तर आपण रुद्राक्षाची माळ सुद्धा पिंडीभोवती घालू शकतो. आणि भगवान शिवाच्या फोटोलाही पांढऱ्या फुलांचा हार घालायचा आहे. आणि धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला ओवाळायचं आहे आणि आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर पारायण तुम्ही जे काही तुमच्या अध्यायानुसार तुम्ही 1 अध्याय रोज घ्या किंवा 7 घ्या, जसं तुम्हाला घडेल तसं तुम्ही अध्याय घेऊन पठण करायचं आहे. आणि हेच आपलं पारायण झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आणि आरती करायच्या आधी आपल्याला समजा नैवेद्य ठेवायचा आहे, खडी साखरचा नैवेद्य, जो तुम्हाला आता ठेवता येईल ते साधा सोपा आहे. पटकन काही काहींना आता वेळ नसतो, गडबड असते, जॉब असतो, वेळाचं, त्यानिमित्त आपण खडी साखर नैवेद्य ठेवायचा आहे. आणि नैवेद्य झाल्यानंतर आरती करून सगळ्यांनी आरती घ्यायची, प्रसाद घ्यायचा आणि आपल्याला ते परत दुसऱ्या दिवशी तसंच त्याच वेळेवर आपल्याला पारायण करायचं आहे. आणि बघा, त्यांना आपण जे काही पारायण आपल्या घरामध्ये होते तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. कारण ही इतकं प्रभावी पारायण आहे की शिवलीला अमृत तुम्ही जो कोणी घरात वाचेल त्याच्यावर सांब सदाशिव अगदी कृपा आशीर्वाद प्राप्त करतात आणि आपल्या घरामधली संकट अडचणी निघून जातात. जी काही तुम्ही इच्छा पूर्ती केलेली आहे ती सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होते. कारण हे प्रभावी असं उच्च कोटीचं पारायण आहे. तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये
पारायण करू शकता आणि घरामध्ये आपण जे 2-4 जण आहेत त्यांनी सुद्धा हे पारायण केलं तरी चालतं. असं काहीच नाही की एकानेच पारायण करायचं. प्रत्येकाने हे पारायण केलं तर खूप चांगलं आहे आणि आपल्याला नामजप तर करायचंच आहे. ओम नमः शिवाय हा नामजप आपला जितका घडेल तितका आपल्याला पूर्ण करायचा आहे श्रावण महिनाभर. कारण आपण ह्या जपानी समजा ह्यानीच आपण लाखोळी व्हायची आहे. आपल्याला बेल मिळालं तर बेल व्हायचं आहे आणि जेव्हा आपल्याला शिवपिंडीवर आपल्याला जर ह्याचं धोत्र्याचं फूल, फळ मिळालं, तर हे सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. कारण भगवान शिवांनी बाकीच्या यांनी जे नाकारलं ते भगवान शिवानी प्रिय केलेलं आहे. त्यामुळे आपण जे धोत्र्याचं फूल कोणालाही चालत नाही, पण भगवान शिवांना चालतं. तर आपल्याला भगवान शिवांना हे फूल आणि हे फळ अर्पण करायचं आहे. आणि जितकं आपण साध्या भोळ्या मनाने करतो, तितके आपले सांब सदाशिव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपा आशीर्वाद देतात. तर सगळ्यांनी हे शिवलीला अमृतपट म्हणजे पारायण करायचं आहे. नक्कीच तुमची मोठी मोठी इच्छा असू दे पूर्ण होईल आणि जे काही आपल्या घरावरचे संकट आले असेल, अडी-अडचणी आल्या असेल, ते ह्या पारायणाने निघून जातील आणि घर आपलं प्रसन्न होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.